फेस्टिवल पाहतो, क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचा बिग शो पाहतो, क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय आणि क्रिकेटचे एक जुनून आणि जल्लोष पाहतोय. एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं मित्र आपण अतिशय देखणं आणि चिकणं आयोजन पाहतोय. अमर कासने आयोजित स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021 या स्पर्धेचं आपण आगास पाहतोय. आज खास करून ओल्डी गोल्डी 40+ या स्पर्धांचं एक चांगलं देखणं आयोजन आपण पाहतोय. चालू सामना दोन यजमान संघामधून बऱ्हालदेवी ताडाली विपक्ष चेरोबा कोण. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास्ट चेरोबा कोण संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. श्री वेताळ कोपर संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. एक संघातील उत्कृष्ट क्रिकेटर आणि नेहमीच एक संघाचा समर्थक संतोष पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष पाटील, माझा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामधून विराज मिळवायचं आहे. श्री वेताळ कोपर या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. अँड बॅक टू नावन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. बऱ्हालदेवी ताडाली विपक्ष चेरोबा कोण या दोन संघांमधून रंगतोय आजच्या दुपारच्या सत्रातील सामना. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते तानाजी आणि शैलेश. कमलाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. एक भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व आहे आणि भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक मान्य श्री कमलाकरजी पाटील यांचा संघ आपण पाहतोय. ताडाली बऱ्हालदेवी ताडाली संघ आणि सध्या तालुका क्रिकेटमधून हा संघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. आणि बघूया महत्त्वाच्या सामन्यामधून हा संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय. आज मोठ्या संख्येने ताडाली संघाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचे बरेच चाहते सध्या हा सामना पाहतात. या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून कौतुक. अँड बॅक टू नावन क्रिकेट, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे आणि चेरोबा कोण या संघाचा सलामी गोलंदाज सुजित. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात प्लीज आपण वेल कमी घ्या. लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. आज मित्र, या स्पर्धेची आपण संकल्पना पाहिली. त्या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघनायक आहेत या सर्व संघनायकांचा विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. हीच संकल्पना आपण मागील वर्षामध्ये पाहिली होती. या स्पर्धेचे अमर कासने संघाचे एक ज्येष्ठ खेळाडू कोणातरी संघाची एक बॅट आमच्याकडे जमा झालेली आहे. मात्र ज्या संघाचे त्याच संघाने घेऊन जायचे प्लीज. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात सलामी गोलंदाज सुजित याला पाहतोय. स्ट्राईक रोटेट करतोय तानाजी. नॉन स्ट्राईकसाठी शैलेश. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन मैदानामधून बऱ्हालदेवी ताडाली संघाचा सलामीवीर तानाजी स्ट्राईक रोटेट करतोय. नॉन स्ट्राईकसाठी शैलेश. चला प्लीज थोडंसं आपण वेल कमी घ्यायचं आहे. आज निश्चित संघा चेरोबा कोण या संघामधून पंढरीनाथ भोईर यांना आपण पाहत नाही. थोडंसं इंजॉर्ड आहेत आणि त्या अनुषंगानं मात्र संघामध्ये ते इन नाही आहेत. मात्र निश्चित त्यांच्या माध्यमातून आपल्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद पंढरीनाथ भोईर. एक संघाची करता धरता आहेत सुजित. याचा पहिला चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट. व्हेरी नाईस स्ट्रोक. अतिशय प्रतिम फटका तानाजी चौधरी याच्या बॅटमधून आपण पाहिलात. ऑप्शनच्या थोडासा बाहेर पण नंतर थोडासा बॅकफुट जाऊन चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट करतोय आणि दोन क्षेत्ररक्षणाच्या मधून चेंडू गॅपमधून चेंडू जातोय डीप थर्डमॅन सीमारच्या बाहेर चौकार. वेलकम उमेशजी पाटील. विजय स्पोर्ट खानपे या संघाचे सर्व आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर कट केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका.
व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला, पहिल्यांदा थोडासा बॅकपडून जातो, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट करतोय आणि डीप पॉईंट सीमारच्या बाहेर जातोय. दुसरा चौकार तानाजीच्या बॅटमधून. कमिंग सूनमध्ये मित्रो आपण येणाऱ्या कालामधून बरालदेवी ताडाली यांच्या माध्यमातून क्रिकेटचा एक बिग इव्हेंट पाहणार आहोत. भिवंडी तालुक्यातील सर्वात बिग मोठी स्पर्धा मान्य श्री कमलाकर पाटील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साकारली जाणार आहेत. बॅक टू बॅक असे 2 चौकार आपण पाहिलेत तानाजी चौधरीच्या बॅटमधून. अप्रतिम उत्कृष्ट फलंदाज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजांच्या मार्गावर बोल्यावर पंचांकडे गाठ घेतो, रट्टा मोरचा मारा, अतिशय प्रतिम फटका, चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्ह, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि चौकारांची हॅट्रिक साधणारा पहिला फलंदाज. षटकांची हॅट्रिक निश्चित मित्र आहे. या स्पर्धेमधून आपण पहिली मात्र चौकारांची हॅट्रिक साधणारा पहिला फलंदाज बरालदेवी ताडाजी संघाचा तानाजी चौधरी. पुल्यांचा चेंडू निश्चित मात्र ज्या चेंडूचा समाचार होता तसा घेतला आणि चेंडूला सोडून दिलं होतं टेस्टच्या अंदाजानं. निर्धाव चेंडूची सांगता होती धावसंख्या स्थिर, मात्र आता थोडंसं कुठंतरी गोलंदाज कमबॅक करतोय. अतिशय अप्रतिम फलंदाजी आपण मैदानामधून पाहतोय तानाजीची. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट. आता मात्र ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटपणीमध्ये संपर्क नाही, निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाउन्स झाला होता आणि परिपूर्ण चकित झाला होता फलंदाज तानाजी. तानाजी चौधरी चेंडूला सुंदरसा पंचा फटका आपण पाहतोय. चेंडू क्षेत्रक्षेत्राला बीट करतोय, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामधून, चौकार. चला पुढील सामना श्री बेताल कोपर विपक्ष श्याम स्पोर्ट्स धामणगाव या 2 संघांमधून असेल. या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघाने प्रथम आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्याचबरोबर चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच दोन्ही संघांना आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि त्यानंतर जो सामना असेल सोनादेवी टेमगर अगेन्स्ट न्यू मिलन पायगाव. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात आणि खास करून तानाजी चौधरी याच्या बॅटमधून आपण पहिली चौकारांची आतिषबाजी, 4 चौकार आपण पहिली ज्याच्या बॅटमधून. आता मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं, गोलंदाजी दुरा सांभाळतोय. संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड गोलंदाज गणेश येतोय आणि स्ट्राईक रोटेट करायची संधी आहे ती शैलेश याला. एक संघातील सर्वात विस्फोटचा फलंदाज शैलेश. अतिशय चांगला चेंडू, पंच लिगबाईचा इशारा करता चेंडू बॅटपडीमध्ये संपर्क झाले नव्हतं. निर्धाव चेंडू निश्चित झाला असता, मात्र चेंडू कुठून डीप थर्डमॅनला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. चला प्लीज थोडंसं फास्टर ट्रिक आपण खेळायचं आहे, स्पीडअप वाढवायचं आहे जेणेकरून येणाऱ्या स्पर्धांना उशीर होणार नाही आहे. आज डबल लुकमध्ये आपण पाहतोय आमचे अमर कासने मंडळाचे सन्मानी विद्यमान अध्यक्ष आहेत. सकाळी आपण त्यांना थोडंसं वेगळ्या लुकमध्ये पाहिलं होतं, आता दुपारच्या सत्रामधून थोड्याशा वेगळ्या लुकमध्ये पाहतोय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता तानाजी याचा.
एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 19. वैयक्तिक पहिलं सांघिक, दुसरं गोलंदाज समाप्त गणेश. आज निश्चितच या स्पर्धेसाठी एक मोलाचं सहकार्य आपण पाहतोय. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघटनेचे निवड समिती सदस्य गणेशजी ठाकरे असतील, प्रमोदजी भुईर असतील, या दोन्हीच्या माध्यमातून एक जबाबदारी आज त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संघात धावसंख्या 21-21 विदाउट लॉस ऑफ विकेट. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोल्यावर पंचांकडे गाठ घेतो. राट्टा मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय तानाजी. या ठिकाणी थोडंसं चेंडू ऑन साईडनं घेण्याचा प्रयत्न. चेंडू मिळवून लॉंगॉनला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव मला वाटतं कंप्लीट झालेली आहे. शैलेश तानाजी सलामी जोडी पाहतोय. एक चांगली भागीदारी 2 फलंदाज आपण पाहतो. आज फलंदाज बाद झाला का? सो सॉरी, मला वाटतं फलंदाज धावचीच स्वरूपाने बाद झालेले. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोचू शकला नाही आहे. आता मात्र मैदानामधून रवाना होताना आपण रमाकांत याला पाहतोय. संघातील सर्वात विस्फोटचा फलंदाज रमाकांत जातोय. शैलेश बाद झाल्यानंतर नेहमीच आक्रमक खेळी ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळते असा फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय रमाकांत. तर स्ट्राईक रोटेट करतोय तानाजी. बाकोबा या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. रॅटमोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय तानाजी. अतिशय प्रतिम फटका, सुंदर ऑफ ड्राईव्ह, 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू जातो डाऊन द ग्राउंड शॉट. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. तानाजीच्या बॅटमधून निघतोय. अगेन्स्ट एक चौकार. धन्यवाद डीजे. सन्माननीय मयेकर, शेखर मयेकर यांचं शुभागमन झालंय. मयेकर भाऊजी वेलकम. आपलं अमर क्रीडा मंडळ कासने आयोजित भव्य स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषकामध्ये सरचे स्वागत स्वागत स्वागत. तसंच यापुढील होणारा सामना यापुढील होणारा सामना आहे श्याम स्पोर्ट धामणगाव वर्सेस श्री वेताल कोपर. दोन्ही संघाच्या संघटनांकडे विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. श्री वेताल कोपर वर्सेस श्याम स्पोर्ट धामणगाव. वेलकम. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता. चेंडू बॅटपडीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/26 आणि या 26 धावांमधून आपण तानाजी याची एक जबरदस्त खेळी पाहतोय. त्यामध्ये 5 चौकार, एक खणखणीत 5 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. आउटसाईड एज निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडू बॅटची हलकीशी काळा घेऊन एस्ट्यांच्या मागे निश्चित गेला होता. मध्ये एस्ट्रीला व्यवस्थित चेंडू गॅदर करता आला नाही आहे. चेंडू डीप थर्डमॅनला जातोय. गलीमधून चेंडू रवाना होतो. एका टप्प्याने मात्र चेंडूला इनफिल्डमधून कलेक्ट केलं जातं आणि एक धाव मिळते ती फलंदाज रमाकांत याला. एका धाव्याने संघाची धावसंख्या वाढते ती 27 आणि स्ट्राईक रोटेट काही संधी आहे ती तानाजी याला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका फसतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेसे बाहेर. चौकार.
4ने पुढं सरकते ती 31 आणि 31 धावांचा आपण जर विचार केला 31 धावांमधून 29 धावा तानाजी चौधरी याच्या बॅटमधून, त्यामध्ये खणखणीत 6 चौकार. आता चेंडू आपण पहिला ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, चेंडूला स्पंज केलं होतं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडूला ऑन साईडला केला जातात, चेंडू डीपमध्ये जातो, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न, मात्र प्रयत्न फसतोय आणि फलंदाज तानाजी मात्र या ठिकाणी बाद होतोय. न्यू बॅट्समॅन प्रवीण जातोय. चला प्लीज थोडंसं वेल आपण कमी घ्या, स्पीडअप करायचं आहे. संघात धावसंख्या 32 आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आतापर्यंत दुसरा फलंदाज बाद होतोय तानाजी. अगोदर आपण शैलेशाला पाहिलं होतं, तानाजीने अतिशय उत्कृष्ट तिसरा तानाजीच्या बॅटमधून आपण पाहिल्या 30 धावा, एक अप्रतिम उत्कृष्ट खेळी. आजच्या स्पर्धेसाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी तानाजीच्या बॅटमधून आपण पाहिलीत. न्यू बॅट्समन येतोय प्रवीण. नेहमीच एक आक्रमक खेळीसाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. विस्फोटक फलंदाज आहे आणि नेहमी जे आपलं अकाउंट आहे तो मोठ्या धावसंख्येने उभारणारा फलंदाज आहे. चेंडूला लॉप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या लाईनपासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहिली. लाईनअप करू शकला नव्हता, मिडल बॅट चेंडू घेता आला नाही. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न प्रवीण याचा आपण पाहिलात. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजय. या ठिकाणी मात्र चेंडूला हलक्यात बॅट फक्त थोडासा स्वीप केलं जात आहे. टायमिंग व्यवस्था साधता आलं नव्हतं, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क व्यवस्थित झालं नव्हतं. षटक क्रमांक तिसरं संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 33 आणि येणाऱ्या 7 चेंडूंमधून बघूया अजूनही ताडाली संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. सर्वात महत्त्वाचं आपण पाहतोय मैदानामधून एक भिन्नेची जोडी आहे, रमाकांत आणि प्रवीण, ज्यांच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहेत आणि नेहमीच आक्रमक खेळी ज्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. आता येणाऱ्या 7 चेंडूमधून हा संघ बघूया कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. तर शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि बघूया चिरबा कोण या संघाच्या माध्यमातून कोण गोलंदाज येतोय. कोण आला आपला गोलंदाज? दिनेश ना. नेक्स्ट गोलंदाज दिनेश येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं अंतिम शेवटचं षटक घेऊन येतोय दिनेश. प्लीज आपण थोडंसं वेल कमी घ्या. स्ट्राईक रोटेट करतोय प्रवीण. निश्चितच मोठ्या पटक्यांसाठी अतिशय माहीर आहे. राईटम राऊंडचा मारा. एक अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न वारंवार प्रवीणच्या बॅटमधून आपण पाहतोय. जास्तीत जास्त ब्लाइंड स्ट्रोक, एक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू बॅटपणीमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. फटका मारण्यासाठी मित्र तुमचं फुटवर्क, तुमचा टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न वारंवार प्रवीणच्या बॅटमधून आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू मिस झालेले. पुन्हा एकदा अगेन्स्ट गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. ज्या फटक्यासाठी माहीत तोच फटका ज्याच्या बॅटमधून निघतोय, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. एक कॅल्क्युलेटर षटकार. 7 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 39. चेंडूला सुंदर सावंडरी, अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू ग्राउंडेड होतोय, मिडॉन चेंडू लॉंगॉनला जातो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज गती 1-2 धावा. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 41. आज तानाजी चौधरी याची आपण फलंदाजी पाहिली. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी वरालदेवी ताडे संघाच्या माध्यमातून ज्याने केली. सलामीवर आला होता आणि एक साजेशी कामगिरी संघासाठी ज्यानं महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. संघटनेकडे विश्वासाला पात्र ठरणारी. या ठिकाणी मात्र फुल्लेंचा चेंडूला स्वीप केलं जातं. अतिशय देखना फटका प्रवीण याच्या बॅटमधून येतोय. चेंडू जातोय लॉंगलेग सीमाच्याकडे चौकार.
धावसंख्या 4 पुढे शकते 45. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. राईट आर्म राऊंडचा मारा स्ट्राईक रोटेट करतो प्रवीण, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्यात 12 धावा. चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह अतिशय चांगला फटका बॅक टू बॉलरचा मारा निश्चित आपण पाहिला होता. आणि निश्चितच ज्या ठिकाणी फेक झालेली आहे, बघूया किती धावा येतात. निशाणा साधण्याचा प्रयत्न निश्चित केला होता, मात्र व्यवस्थित निशाणा साधता आला आणि कंप्लीट 4 धावा या धावून पूर्ण झालेल्या आहेत. या स्पर्धेतल्या 1 शॉटचा इशारा मात्र पंच विक्रम नाईक यांच्याकडनं येतोय. 3 धावा गृहीत धरल्या जातील आणि या 3 धाव्याने ताडाली संघ पोहोचतोय 48 या धावसंख्येवर. 1 शॉटचा इशारा आहे. चला पंचांना आपण सजेशन करायचं नाही प्लीज. पंचांचा निर्णय अखेरचा. पंच म्हणजे परमेश्वर, पंच म्हणजे देव आणि पंच म्हणजे मातोश्रीवरचा आदेश. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न निश्चित, मात्र चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्कण्याचं कारणही आपण पाहिलं. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू एक अवांतर धाव मिळेल. या अवांतर धावांनी संख्या धावसंख्या 1 धावांनी पुढे शकते ती 49. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना ताडाली संघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. फुलेंचा चेंडू निश्चित चेंडूला मिस केलं जातं, फलंदाज मिस करतोय. एसटी रक्षक चेंडू जातोय लॉंग स्टॉप सी मार्शकडे चौकार. पायच्या रूपाने 4 धावा आल्यात. बॅटकडे चला पुढील दोन्ही संघाचे संघटक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव विपक्ष श्री वेताल कोपर या 2 संघामधून आपण लगेच सामना करतोय. सन्माननीय नाना सालुंके, नानाशेठ सालुंकेला विनंती असेल नाणेफेकी करायची आहे. मान्यवर कक्षामधून आपण पाहतोय मान्य श्री उमेशजी पाटील विजय स्पोर्ट खानपिया संघाचे सर्व आहेत. त्याचबरोबर संतोषजी पाटील आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. कोपर संघाचा कर्णधार धामणगाव संघाचा संघनायक आलेला आहे. कोपर संघाचा कर्णधार आपण पाहत आहात आमचे मान्यवर नाणेफेकी केली जाईल. श्याम स्पोर्ट धामणगाव वर्सेस श्री वेताळ क्रीडा मंडळ कोपर. मी आदरणीय आमच्या पाहुण्यांना विनंती करेल, नाण्याच्या एका बाजूने स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2021 आणि एका बाजूने या स्पर्धेचे आयोजक अमर क्रीडा मंडळ कासने 40+ 40+ म्हणणं आहे आणि आलंय सुद्धा अमर क्रीडा मंडळ कासने 40+ आलंय. म्हणजे श्याम स्पोर्ट धामणगाव संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली आहे. दोन्ही पाहुण्यांना विनंती असेल की आपण पुन्हा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे कर्णधार शेखर मयेकर आहेत, आमचे भाऊजी आहेत. खरं तर आमच्या कासने गावचे जावाई आहेत आणि आमचे भाऊजी आहेत. तर पहिला प्रश्न, नाणेफेकी जिंकली, निर्णय काय असेल? फिल्डिंग स्वीकारले. आता आपण क्रिकेटसाठी बराच वेळ देता, आपण वारंवार पाहता मुंबई महानगरपालिकेची सेवा करत असताना अनेक ठिकाणाहून वेळ काढून हे क्रिकेटसाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, पण आपली स्ट्रॉंग बाजू आहे श्याम स्पोर्ट धामणगाव संघाची, ती म्हणजे फलंदाजी. तर समोरचा जो संघ आहे श्री वेताळ क्रीडा मंडळ कोपर, ते किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल शेखर मयेकर? कमीत कमी 40च्या आत रोखणारे असे कोणते गोलंदाज असेल तर सर्वोत्तम, सर्वात जास्त आपला विश्वास असेल, ट्रम्प कार्ड गोलंदाज कोण असतील? श्याम आहे, महेश आहे, राजू आहे. धन्यवाद. आणि शेवटचा प्रश्न असेल की ह्या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि या मैदानाबद्दल 2 शब्द काय सांगाल भाऊजी? खूप छान, खूप सुंदर. धन्यवाद. तर हे होते शेखर मयेकर, श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे कर्णधार. नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय.
श्री वेताळ क्रीडा मंडळ कोपर. तर नाणेफेकी जिंकली असतं तर आपला निर्णय काय असता सर? प्रथम आम्ही गोलंदाजीच केली असती नाणेफेक. इथे मात्र आता प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आणि ते सुद्धा एक मातब्बर संघ आहे ज्यांना या खेळपट्टीचा अंदाज आहे. आता आमच्या संघामध्ये अनिल म्हात्रे, उमेश पाटील हे दोन भरभक्त एकदम फलंदाज आहेत की त्यांच्यावर आमचा पूर्ण भरोसा आहे. तर नक्कीच ते कमी किती धावांपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? 50च्या वरतीच आम्ही धावा काढायची निश्चित जाऊ. धन्यवाद. आता शेवटचा प्रश्न आपला सुद्धा की अमर क्रीडा मंडळ कास्ते 41 स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2021 च्या आयोजनाबद्दल सर आपण काय सांगा? निश्चितच आम्हाला इथे भोईर साहेबांनी जी खेळण्याची संधी दिलेली आहे, कारण आम्हाला रांजणीच्या जागेवर बोलवलेले आहेत, तर आम्ही नक्कीच चला संधीचा ताडाली फायदा संघ करून आपण घेऊ. लगेच आपलं क्षेत्ररक्षण आणि लावून घ्यायचं अमर प्लीज. कास्ते 41 संघाचे आम्ही अभिनंदन देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघांचं नाणेफेकी जिंकले. शाळा स्पोर्ट धामणगाव संघ दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. श्री वेताल स्वामी क्रीडा मंडळ कोपर संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे नाणेफेकी हारल्यानंतर. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्स धन्यवाद सचिन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इकडे थांबायचं आहे. महेश शेठ माले यांना विनंती असेल की आपण बसून घ्यायचं आहे. सन्माननीय श्याम शेठ. चला प्लीज आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची. पंचांकडनं सामना सुरू होण्याचा संकेत येते, मात्र क्षेत्रक्षमध्ये आपण फक्त आदरणीय 10 खेळाडू पाहतोय. स्वागत होते. माईची शाल या स्पर्धेचा मोमेंटो देऊन श्याम शेठ खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेला आपण इथे आलात. त्यानंतर कोपर संघाचे कर्णधार यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाच्या कर्णधाराला सन्मानित करण्यात येईल. कोपर संघाचे कर्णधार सन्माननीय संतोष म्हात्रे साहेब, आपण सुद्धा समोर यायचं आहे. माईची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन ही इथं स्वागत होतंय. धन्यवाद दादा, आपण इथे या स्पर्धेला उपस्थिती लावली. निश्चितच आम्ही आपलं ऋणी असू. धन्यवाद. आपण आता पुढील सामन्याकडे बोलूया. धन्यवाद सचिन. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. आपण पाहिलात फलंदाज राजेशच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका अगेन्स्ट पुन्हा एकदा निघतो. चेंडू जातोय सीमारसे बाहेर चौकार. सुंदरसे चेंडू अंडरया केलं होतं. अतिशय चांगला फटका पण पाहिला. चेंडू मिडन लॉंगॉनला जातोय. कुठल्या प्रकारचं खाली क्षेत्र आपण पाहिलं होतं. चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर जातोय. चौकार येतोय. विजयाचं लक्ष आपण पाहिलं 54 धावांचं. पहिलं षटक प्रगतीपथावर प्रवीण पाटील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोल्यावर पंचांकडे गाड घेतोय. स्ट्राईक रोटेट करतोय सुजित. आता मात्र एक पुल्यांचा चेंडू निश्चित ज्या चेंडूचा समाचार होता तसा मात्र घेतला नाही. याचं कारण आपण पाहिलं होतं. जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन कुठंतरी मिस होताना पाहिलं होतं फलंदाजाला. आता मात्र निधाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 9. पहिल्यांदा हा जर निश्चितच स्टेप आउट झाला तर पुढे मारण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क झाल्यानंतर लाईनपासून थोडीशी बॅट आपण विभक्त पाहिली होती. आणि एस टी रक्षक मात्र या ठिकाणी दक्ष पहिला कमलाकर आणि फलंदाज सुजित मात्र 2 चौकार निशी 8 या धावसंख्येवर बाद होतोय.
तरी आपण सत्कार समारंभाकडे बोलतोय. मी विनंती करेल सन्मानित जयरामजी हलके साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते शेखरजी मयेकर धामणगाव संघाचे कर्णधार त्यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय जयरामजी हलके साहेब. धन्यवाद. स्वागत होते सन्माननीय शेखर मयेकर सरांचं. धन्यवाद भाऊजी, आपण या स्पर्धेला इथे आलात. अतिशय तसेच- खराब चेंडू, हाफ टेकर चेंडू आपण पाहिला होता. शॉर्ट पिच चेंडू, फलंदाज शापलो चेंडू. मी आशिषजी भुई हायको स्टाफ यांना विनंती करेल की आपण सन्मानित करायचे आमचे नाना सालुंखे यांना. नाना सालुंखे एक उत्तुंग व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. सर्व संघांना सूचित केले जातं वेलियाबाबू या पुढील जे दुसऱ्या नानाशेठ फेरीचे सामने सालुंखे असतील, एक ते आमचे फक्त आणि फक्त खंदे 3 षटकांचे समर्थक असतील. आहेत ज्यांच्या माध्यमातून वेलोवली नेहमीच मार्गदर्शन घडत असतं, तन्मन धनाने मदत करत असतात नानाशेठ सालुंखे. धन्यवाद नानाशेठ, आपण या स्पर्धेला आलात. धन्यवाद. गो टू कॉमेंट्री बॉक्स. 54 धावांचं एक विशाल लक्ष. प्रतिषेधक आपण विचार केला 13.50 ची सरासरी आणि पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात. आस्किंग रन रेट जे धावांची गती आहे त्या गतीला कुठंतरी स्पर्श केला जातो. याचं कारण आपण पाहिलं होतं. गोलंदाज प्रवीण ज्याची थोडीशी शॉर्ट पिच गोलंदाजी आपण पाहिली होती. तर दुसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरा गोलंदाज दुरा सांभाळतो कमलाकर. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. नेहमीच एक चांगली गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजी ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेत. शिस्तबद्ध संघ हे जे ट्रॉफीज आम्हाला लाभलेले आहेत ते स्वर्गीय नरेश राजू नितीन बोटकोंडले यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दीपकजी भुईर यांच्या माध्यमातून लाभले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. दीपकजी भुईर. अनेक ट्रॉफीज स्वर्गीय नरेश राजू नितीन बोटकोंडले यांच्या स्मरणार्थ ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. त्या सन्माननीय दीपकजी भुई साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं ते शुभागमन झाले. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. दुधावस्थेत वाहण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता फलंदाजाचा. त्या अनुषंगाने चेंडू आणि बॅटफळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते अगेन्स्ट पुन्हा एकदा. आता मात्र जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता. पदल आली त्या पायांची हालचाल मोमेंट दिसत नाही. फटका मारण्यासाठी आवश्यक गोष्टी असतात क्रिकेटमधून. तुमचं पदल आलित्य वारंवार त्या चुका आपण फलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. फटका मारण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात तुमचं सर्वात महत्त्वाचं पदल आलित्य. आता मात्र फोन लेनचा चेंडू ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार तसा घेता आला नाहीये. चेंडू ऑन साईडला जातोय. संतोष थोडंसं चेंडूला कुठंतरी मिसफील करतोय आणि ज्या ठिकाणी तसेच शुभागमन होतंय शिवसेना भिवंडी उपतालुका प्रमुख सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांत गोतारणे साहेबांचं शुभागमन होते. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांत गोतारणे साहेबांचं शुभागमन झालंय. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय, ज्यांच्या माध्यमातून आमचे लाडके स्पॉन्सर आहेत, विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या विभागामध्ये सतत शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय सर्व कार्यक्रमांमध्ये ज्यांची आवर्जून उपस्थिती असते, आवर्जून तन मन धनाने मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शशिकांत गोतारणे साहेब. वेलकम गोतारणे सर, आपण आलात आणि या पूर्ण स्पर्धेची शोभा वाढवलीत. निश्चितच वेलकम. तसेच सन्माननीय शरदजी भोईर साहेबांचं शुभागमन झाले. वडोली गावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व. वेलकम शरदजी भोईर साहेब.
मी शरदजी भोईर साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच सन्माननीय शशिकांत गोतारणे साहेब ॲडव्होकेट तसेच षटकार आहे आणि या 6 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे 22. धन्यवाद डीजे. इथे मात्र 6 धावेने धावसंख्या 54 धावांचं पाठलाग करताना इथे मात्र पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू लोटो चेंडू होता डाऊन गाऊन खेळतोय चेंडू जातोय 2 टप्प्याच्या सहाय्याने चौकार 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. इथे मात्र कमबॅक केले धावसंख्या झाली ती 26. पहिल्या षटकामध्ये आणि तनमन धनाने मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शशिकांत गोतारणे साहेब. तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख अशी अनेक पदं शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये सतत धडपडणार हे व्यक्तिमत्व आज आमच्या व्यासपीठावर आले. धन्यवाद गोतारणे साहेब. तिसरं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले ते शशिकांत गोतारणे साहेब. खरं तर या कासने गावावर अपार प्रेम असणारं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक दोन्ही बंधू हे आवर्जून म्हणावं लागेल, शरद गोतारणे सर असतील किंवा शशिकांत गोतारणे साहेब असतील, दोघांचं विशेष प्रेम असणारे हे दोन्ही व्यक्तिमत्व नेहमीच आमच्या कासनेकरांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच पुढे अग्रेसर असतात. आणि हे गाव सुद्धा निश्चितच त्यांना वेळोवेळी मदत करणारं गाव आहे. अतिशय त्यांच्या आवडीचं गाव आहे कासने गाव म्हटलं तर. शरद गोतारणे सर असतील किंवा शशिकांत गोतारणे सर असतील तर नेहमीच या गावावर त्यांचं प्रेम त्यांची माया दिसून येत असते. 2 षटकं समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 13 धावा वसूल केल्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 13 धावा. आता इथे मात्र तानाजी बॉलिंग मार्कवर येतोय आणि चेंडू जातोय वाडिश मिड ऑफच्या बाजूनं 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 30. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 11 चेंडूंमध्ये. खूपच सुंदर गोलंदाजीचा नजारा. इथे मात्र अपरकट शॉट थर्डमॅनच्या डोक्याच्या वरनं खेळून काढतो चेंडू जातो मल्टिपल बाउल 4 धावांसाठी. अप्रतिम फटका. बुद्धी चातुर्य दाखवतोय, ताकद कमी नजाकत जास्त आणि या 4 धावा. खूपच सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वारंवार संजू आणि दिनेश याच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर 34. अजूनही 20 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 20 धावा. इथे मात्र चेंडू भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगच्या पंचांच्या डोक्याच्या वर चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतोय पळून. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावले. वारंवार दाखवून देते क्रिकेटचा ऑक्सिजन घ्यावं लागेल जर या सामन्यामध्ये आपल्याला टिकायचं. एकेरी दुहेरीवर सुद्धा भर द्यावं लागेल, कारण एकेरी दुहेरी जे क्रिकेटचं ऑक्सिजन आहे ते घेणं गरजेचंच आहे फलंदाजांना जर हा सामना जिंकायचा असेल तर. इथे मात्र पुन्हा लेट कट करतायत चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव आणि 1 धावेवर समाधान. खरं तर चांगलं धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 37. इथे मात्र आखून टप्प्याचा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मात्र झेल काय होऊ शकला नाही बाई. 2 धावांचा प्रयत्न करतायत. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतात. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. एकेरी दुहेरीवर भर देऊन धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 39. इथे मात्र आयोजकांचं वेल आणि पैसा वसूल होतोय. हे सामने जे टफ एन्काउंटर्स पाहायला मिळतात त्यामध्ये निश्चितच खूप खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पैसे वसूल करणारे हे सामने. इथे मात्र हा चेंडू पंचा इशारा करतायत आणि फलंदाज बाद.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया सर्व संघांनी बॅट कट आहे. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 39. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. पंच धाव सांगायची आहे. पंच एक धाव म्हणजे धाव संख्या झाली ती 40. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. चोपन्न धावांचं जशा तसं उत्तर देत आहेत. खरंच खूप सुंदर फलंदाजी. ताडाली संघ असेल किंवा चेरोवा कोण संघ असेल, वारंवार आपल्याला चांगलं क्रिकेट दाखवत आहेत. समोर पाहू शकता आपण अगदी व्यासपीठाच्या अगदी समोर माऊली किल्ला. सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चौदा धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावा. चेरोबा कोण संघासाठी जिंकण्यासाठी त्यांना डिफेन्स करायच्या आहेत 14 धावा ताडाली संघाला. पुढील चेंडू इथे मात्र फुल टॉस लो टॉस चेंडू डिस्कलेक्टच्या क्षेत्रामध्ये गेलून काढताय. चेंडू जातोय मल्टिपल बाउंड. 4 धाव झाली. चौकार. खराब क्षेत्ररक्षण. संघ मात्र इथे अडचणीवर सापडतो ताडाली संघ. आणि वारंवार आपल्याला पाहायला मिळतंय खराब क्षेत्ररक्षण आणि त्या जोरावर संघ अडचणीत सापडले ताडाली संघ. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे सर्व सन्माननीय श्याम पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम सर. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज प्रमोद. इथे मात्र गती परिवर्तन. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू जातोय एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 45. अजूनही 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 9 धावा. सामना समांतर. दोन्ही संघासाठी समसमान संधी आहे आणि समसमान संधी असताना मात्र कुठला संघ हवी होतो, कुठला संघ टेम्परामेंट ठेवतो, तो संघ या सामना विजयी होईल. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि एकच धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. आता मात्र 46. 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. एक मोठा फटका केलावा लागेल सामना जिंकायचा असेल तर. चेरोबा कोण एक मोठं नाव. उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत चेरोबा कोण संघाची. पुढील चेंडू गोलंदाज सज्ज प्रमोद. इथे मात्र फुल टॉस चेंडू गॅप मध्ये गेलून काढला. चेंडू होता एका टप्प्यात जायला. चौकार. अप्रतिपटका. तेव्हा डीजे इथे मात्र मी स्ट्राईक का घेतली. मी विकेटवर इतका वेळ
का आहे हे संजू उत्तर देतोय. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे इथे सामना जिंकायला चेरोबा कोण संघाला. ताडाली संघ 54 धावा उभ्या केल्या होत्या. 53 धावा 54 धावांचं आव्हान ठेवलं होतं चेरोबा कोण संघासमोर. मात्र ते पूर्ण करण्यामध्ये फक्त आणि फक्त आता संघाची धावसंख्या झाली ती 50. 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा. संजू जोपर्यंत खेळपट्टीवर असेल डोक्याची घंटा ताडाली संघाच्या डोक्याच्या वर वाजत असेल. पुढील चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलं जाणार नाही आणि कंपल्सरी 2 धावा कारण या स्पर्धेमध्ये चेसिंग आणि ट्रेसिंग कंपल्सरी आहे. कंपल्सरी 2 धावा पूर्ण कराव्याच लागतील. खूप सुंदर चेंडू होता कारण खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. संजू खेळपट्टीवर ऑन स्ट्राईक. संजू जो सामना 1 हाती लढवलाय हा किल्ला 1 हाती ज्याने लढवलाय तो संजू स्ट्राईकवर आहे आणि गोलंदाजी मार्कवर प्रमोद. पहिल्याच चेंडूवर जे खराब क्षेत्ररक्षण झालं त्या जोरावर हा सामना इथपर्यंत पोहोचलाय. जर पहिल्याच चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर मात्र सामना पूर्णपणे झुकला असता. आणि संजू वेळेच्या बाबतीत सहकार्य करा दोन्ही संघ कोण आणि ताडाली. चेरोबा कोण दाखवून देतोय 4 षटकांमध्ये 54 धावा चेस करत असताना कुठल्या प्रकारचा दडपण न घेता फलंदाजी केलेली आहे. धन्यवाद. पुढील चेंडू तयार. इथे मात्र चेंडू हवेमध्ये झेल होईल का. 1 धाव पूर्ण आणि हा सामना विजयी झालाय ताडाली संघ. अभिनंदन अभिनंदन ताडाली. हार्डलक हार्डलक. चेरोबा कोण हार्डलक. धन्यवाद विजय. आणि या स्पर्धेतून बाहेर जातो चेरोबा कोण संघ. मॅन ऑफ द मॅच तानाजी. क्षेत्ररक्षण सदलुगाच्या त्वरित धामणगाव संघ. आणि विनंती असेल तानाजी याला की आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. तत्पूर्वी आपण आपल्या स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच तानाजी. विनंती असेल तानाजी याला आपण व्यासपीठावर यायचं. मी आदरणीय शरदजी गोतारणे साहेबांना विनंती करेल. शुभ असते शिवसेनेचे आमचे धडाडीचे आमची मुलूक मैदानी तोफ या विभागा